नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्णव हा घरी असतो तेव्हा अंजली म्हणते की तू आजारी आहेस, तेव्हा हा काढा तुझ्यासाठी आणला आहे. तेव्हा अर्णव काढा प्यायला नकार देतो. त्यानंतर अंजली म्हणते की ईश्वरीने तुला हा काढा प्यायला सांगितला आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो की मी सिंदूरची फालतू बडबड ऐकण्यापेक्षा मी हा काढा पितो. त्यानंतर अंजली म्हणते की तुझी इम्युनिटी बूस्टर आली आहे, असं बोलून ती तिथून निघून जाते. त्यानंतर ईश्वरी आल्यावर अर्णव तिला एक बॉक्स देतो. ईश्वरी तो बॉक्स उघडून पाहते व म्हणते की हे काय आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो की ही तुझ्या क्लाउड किचनची चावी आहे. ती चावी पाहून ईश्वरी खूपच आनंदित होते. त्यानंतर आपण पाहतो की राकेश हा ईश्वरीच्या आईला आणि ईश्वरीला म्हणतो की काम करणारा दुसराच असतो आणि घोड्यावर बसणारा हा तिसराच असतो. तेव्हा दोघी आश्चर्यचकित होऊन राकेशकडे पाहू लागतात. तेव्हा ईश्वरी राकेशला म्हणते की तुम्हाला कसं माहिती, तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात. तेव्हा राकेश म्हणतो की ईश्वरी तू काल अर्णवला भेटायला गेली होतीस ना. तेव्हा ईश्वरी आश्चर्याने राकेशकडे पाहू लागते व ती म्हणते की तुम्हाला हे कोणी सांगितलं. त्यानंतर राकेश हा शांत उभा राहतो. तर मंडळी, येणाऱ्या भागात ईश्वरी क्लाउड किचन सुरू करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, तू ही रे माझा मित्र या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.